उपदेशकार तरी घेतला पाहिजे विचार, त्याच्या गती अंधकार न पिते शांतीचा. 5वा दशक 6वा समास शुद्ध ज्ञान निरूपणाचा चाललेला आहे. या संतांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. कायवांनिया संतांचे उपकार मध निरंतर जागविती. काय द्यावे यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. असे संतांचे उपकार आहेत. असं संत देखील सांगतात की त्यांना जे वाटतात संत त्यांचे त्यांच्यावर उपकार आहेत. समर्थांसारखे महापुरुष महाराष्ट्रामध्ये जर झाले नसते तर आपली काय स्थिती असती आज याची कल्पना न केलेली बरी. शिवाजी महाराज आणि त्यांचेही सद्गुरू असणारे समर्थ ही जोडगोळी जर त्यावेळेला निर्माण झाली नसती तर आपण कदाचित दासबोध, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता सगळ्या धर्मालाच कदाचित मुकलो असतो. अशी परिस्थिती होती. त्यांचे उपकार आहेत की आपला माणूस पण त्यांनी राखलं, आपला धर्म त्यांनी राखला. जे काही 6 शास्त्रांनी आपल्याला शिकवलं ते सारंच्या सारं अगदी सोप्या भाषेत आपल्यासाठी आणून घरोघर ब्रह्मरसाचं पारणं केलं. असे हे संत, त्यांचे हे ग्रंथ, त्या ग्रंथाविषयी अतिशय पूज्य बुद्धी अंतःकरणामध्ये धरूनच आपण ते वाचले पाहिजे. पडल्या पडल्या झोपत असताना कसा तरी ग्रंथ पडलाय, आपण कुठेतरी बोलतोय, अशा पद्धतीने त्याचा अपमान होऊ नये, अवमान होऊ नये असं वाटतं. ज्ञानेश्वरी काय, दासबोध काय, भागवत काय, ग्रंथ असे आहेत, भगवद्गीता काय. सकाळी आपली ध्यानधारणा झाल्यानंतरच हे घेऊन वाचावं. महावाक्योपदेश सार एक एक ओवी वाचावी, त्याचं चिंतन करावं. श्रवणा परिस मनन सार, मनने घडे सारा सार. निजध्यासे साक्षात्कार निसंग वस्तू. श्रवण, मनन, निधिध्यास 3 गोष्टी. प्रचितीने बाणता विश्वास, यांनी प्रचिती आली म्हणजे विश्वास बाणून जातो. रोकडा साक्षात्कार, सायास करण्याची न लगे. असे गोड गोड शब्दामध्ये या सर्व संतांनी आपल्यापर्यंत हा सगळा बोध पोचवलेला आहे. हा तर फार महत्वाचा समास आहे. काही काही समास या दासबोधामध्ये असे महत्वाचे आहेत की त्यांची थेट जाऊन अंतःकरणात नसतात. सर्व जीवन समृद्ध करण्याची विद्या या समासामधनं दिलेली आहे. उपदेश पुष्कळ आहे, नाना तऱ्हेचे उपदेश आहेत. तरी महावाक्य ह्याचा जो उपदेश आहे तो सारभूत उपदेश आहे. आपला जो धंदा असेल त्या संबंधीचे काही जे इन्स अँड आउट्स असतात ते वडील मुलाला सांगत असतात. असं करावं, तसं करावं, धंद्यात असं वागावं, हाही उपदेशच आहे. चांगलं वागावं, नीतीने वागावं, इतकं खावं, तितकं खावं, यावेळेला खावं, हे देखील उपदेशच आहेत. आपण ते ऐकत असतो, काही बाई पाळत हे असतो, तथापि त्यातला हा उपदेश नाही. पारमार्थिक देखील पुष्कळ उपदेश आहे. कितीतरी ब्राह्मणाची मुख्य दीक्षा आधी मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे, समर्थांचा उपदेश आहे. जो ज्याचा व्यापार तेथे असावे खबरदार, समर्थांचा उपदेश आहे. पण तथापि हा उपदेश अगदी सर्वसामान्य पातळीवर केलेला, सर्वसामान्य लोकांच्यासाठी असा आहे. हा समाज काय सर्वसामान्य लोकांच्यासाठी नाहीये. मुख्य ज्ञान काय आहे, शुद्ध ज्ञानाचं लक्षण काय, सगळ्या वेदांताचं सारभूत सर्वच्या सर्व सार असं काढून या समासामध्ये समर्थांनी ओतलेला आहे. एवढा समाज पुन्हा पुन्हा वाचावा, वेदांत वाचण्याची आवश्यकता नाही. काय जे त्यांचे निवाद्य गोष्टी आहेत, सिद्धांत आहेत, अपसिद्धांत, प्रतिसिद्धांत वाचण्याची आवश्यकता नाही. ज्ञानाच्या अवतीभूती जेवढं म्हणून काय सांगितलेलं आहे वेदांतांनी, शेकडो पानं, हजारो पानं. व्यासाने ब्रह्मसूत्र लिहिली, त्या ब्रह्मसूत्राच्या पहिल्या 4 सूत्रावर म्हणजे 555 आहेत ती.
4 सूत्रावर 500 पानांचं भानूंचं पुस्तक आहे. 4 सूत्र, 4 सूत्रावर 500 पानं, म्हणजे 555 सूत्रावर किती पानं? एवढी जाडी जाडी आचार्य भाष्य ब्रह्मसूत्रावर. त्या आचार्यांनी जे भाष्य केलं त्याचं निरूपण करणारं भामतीकारांचं विद्यावाचस्पती, म्हणजे हे सगळं वाचस्पती मिश्रा, हे सगळं हे तंत्र बघितलं म्हणजे ते सगळं वेदांत आपल्याला वाटणं या जन्मात शक्य नाही. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधेला, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. कळलं आपल्याला. तुकोबांच्या 2 ओळी, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधला, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. बस कळलं आम्हाला वेदांत काय. हे जसं संत आपल्यापर्यंत आणण्यासाठी साराच्या सारा वेदांत इतका सोपा करून आपल्या पुढे आणतात की कोणी वाचावं. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण, एक शब्द अवघड नाही. तथापि तो वेदांतच असल्यामुळे नुसत्या शब्दांची टरफल उपयोगाची नाही. शब्द जिथे नेतात तो लक्षांश आपल्या अंतःकरणामध्ये ठसला पाहिजे. हा वाच्यांश झाला, पण त्याचा लक्षांश काय तेही ठरलं पाहिजे. म्हणून सोपं खरं, पण आपण लक्षपूर्वक ते ऐकलं तरच आहे. श्रोता दुश्चित तरी वितळे मांडलेला रसू. श्रोता जर जरा दुश्चित झाला तर सगळा मांडलेला रस वितळून जातो. उपदेश महावाक्य उपदेश सारभूत उपदेश, परंतु घेतला पाहिजे विचार, त्याचा विचार घेतला पाहिजे. त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा, याच्यावर निरूपण झालेलं आहे. भ्रांती म्हणजे काय ते आपल्याला सगळ्यांना आता पाठ झालेला आहे. देहच मी अशी देहबुद्धी असणं ही भ्रांती. असत जो वस्तू आहे त्याला सत समजणं ही भ्रांती. हे विश्व जसं दिसतं तसं अत्यंत असत आहे. नामरूप वर्ण आकाराने आपण पाहतो विश्वाला, हे अत्यंत असत आहे. त्याच्या आत एक सत तत्व आहे, त्याच्याकडे न पाहता वरवर पाहणं ही भ्रांती. ही भ्रांती खोलवर रुजून गेलेली आहे आपल्या अंतःकरणामध्ये. कित्येक जन्मजन्म ही रुजून गेलेली आहे. असत्याला सत्य समजणं आणि सत्याला असत्य समजणं. एखादा कुणीतरी इकडे गेला, त्याला सांगितलं बा असं आहे, रस्त्यावर कोणी भेटला, सांगितलं त्याला, हे पहा तू हे सगळं करतोस हे ठीक, पण परमेश्वराचाही काही विचार करू पुढे 50 वर्ष झाल्यानंतर. कारण त्याला जो सत्य स्वरूप परमात्मा हा असत्य वाटतो किंवा भ्रांतीजन्य वाटतो, आणि असत्य जो संसार जो देह तो त्याला सत्स्वरूप वाटतो ही भ्रांती. हा भ्रांतीचा अंधकार. गोंधळकर महाराज एक गोष्ट सांगत असत. एका साधू पुरुषाकडे एक सद्ग्रस्त जात असत. त्यांच्या पुढे जावई आले, तेही चांगले तरुण, त्याला उत्तम शिकलेले, डबल ग्रॅज्युएट झालेले, विचारवंत ज्याला म्हणतात जगामध्ये असे. आता लग्न झाल्याबरोबर त्या गृहस्थांनी विमा काढला. आपला विमा काढून ठेवला, 10-15 हजार रुपयाचा विमा काढला. उद्देश हा त्याचा की आजकाल असं आहे, काही सांगता येत नाही देहाचं. तेव्हा आपल्या बायको तबलीग असेल म्हणून विमा काढ, नोकरी लागल्याबरोबर विमा काढ, माझी फिरतीची नोकरी, सांगता येत नाही, परवाच ॲक्सिडेंट झाला असं त्यांनी सांगितलं. साधू काही बोलला नाही. साधू एवढंच म्हणाला की विमा कशासाठी काढला. ते म्हणाले देहाचं काही शाश्वती आहे का. हा शाश्वत देह. मग ते म्हणाले शाश्वत जे स्वरूप आहे त्याचा आठव आपण करावा. ते 50च्या पुढे, ते 60च्या पुढे. शाश्वत परमात्म्याचा विचार 60च्या पुढे, अशाश्वत संसाराचा विचार प्रथम करू. ही भ्रांती. तुला इतकं कळतं ना, देह क्षणभंगूर आहे, देह अशाश्वत आहे,
मग देहामध्ये शाश्वत जे सारभूत जो परमात्मा आत्मा सत्स्वरूप स्वरूप, त्या स्वरूपाविषयी विचार का बरं करत नाहीस तू? आता याच वेळेला करायचंय ते नाही. ते मग 60 वर्षे झाली, डोक्यावर केस राहिला नाही अथवा सगळे केस पांढरे झाल्यानंतर, तिथपर्यंत नाही, तरुणपणात नाही. गोंधळकर महाराज जेव्हा बाहेर पडले 10 वर्षाचे, सद्गुरूंच्या शोधात बाहेर पडले 10 वर्ष, नाथ महाराज बाहेर पडले 10 वर्ष, स्वरूपानंदाला अनुग्रह झाला 18 वर्ष, ज्ञानेश्वर महाराजांचं तो बोलायलाच नको, समर्थ बाहेर पडले 12 वर्ष, श्रीधर स्वामी महाराज बाहेर पडले 18 वर्ष. आपण बघा ना, कोणी पुरुष असा काय 50 व 60 वर्ष झाल्यानंतर मग का शोधायला जातो कुठे आहे ती ज्ञानेश्वरी आणि कुठे आहे दासबोध? ही भ्रांती, या भ्रांतीचा अंधकार आहे. या भ्रांतीमुळे दिसत नाहीये देहच मी, असं विपरीत बोध याच भ्रांतीने होतो. असं त्याला सत्य समज. सगळ्यांना कळतं देह क्षणभंगूर आहे, सगळ्यांना कळतं, असं काय नाहीये ते कोणाला कळत नाही. आपलं मरण कोणाच्या हातात नाही, सगळ्यांना कळतं. जन्म जसा हातात नव्हता तसा मृत्यू हातात नाही, ही गोष्ट सगळ्यांना कळते. तथापि हे कळून देखील देहाचे चोचले वाढवत राहणं आणि परमेश्वराला विसरणं, सत्य स्वरूपाला विसरणं, आपणच आपल्याला विसरणं, जे आनंद रूप आहे माझं स्वतःचं स्वरूप, त्या आनंद स्वरूप विसरणं आणि जो सुख दुःख मिश्रित आहे त्या संसाराकडे तोंड करून सारखं तिकडे चालत राहणं, हे पाठीमागे आणि ते पुढे, ही भ्रांती. या भ्रांतीचा अंधकार म्हणजे अज्ञान, हा काळोख आजूबाजूला दाटून राहिलेला, प्रत्येक व्यक्तीच्या आजूबाजूला. तुमच्यासारखे साधक जर सोडले, हा त्यांच्या भोवती उजेड आहे. उजेडी उजेड होऊन राहिले असं म्हटलं. सगळा प्रकाश, लाईट मोर लाईट, ख्रिस्तांनी म्हटलं, लाईट मोर, आणखीन प्रकाश मला पाहिजे. सगळ्या साधकांचं असं असतं की साधकाला प्रकाश पाहिजे, मला आणखीन दिसायला पाहिजे, मला नीट दिसत नाहीये, मी भ्रांत झालेला आहे, माझ्या अवतीभोवती अंधकार आहे, अजून मला तुझं स्वरूप कळत नाहीये. म्हणजे आतच असून देखील कळत नाही. आश्चर्य आहे हे, पण कळत नाही, गोष्ट खरी आहे. म्हणजे स्वामीजींसारखे मुळात सत्वगुणी महापुरुष, सद्गुरु कृपा झाल्यानंतर कित्येक वर्षांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये ते म्हणतात, निधान सन्निध परिघोरतमी इतस्ततः भ्रमरोमी. निधान माझ्या जवळ, माझा ठेवा माझ्या जवळ, आत्मा माझ्या जवळ, मीच तो आत्मा असा असून देखील घोर तमामध्ये अंधकारामध्ये इतस्ततः भ्रमलो. ज्ञान किरण दर्शने आता, हे 5-25 वर्ष गेल्यानंतर सत्प्रकाश अंतर्यामी. ही भ्रांती, या भ्रांतीतनं सत्प्रकाश मिळण्यासाठी त्यांच्यासारख्या पूर्ण सत्वगुणी पुरुषाला, महापुरुषाला, जन्मजात त्यांच्याकडे सत्वगुण होता, त्यांना जर 10-20 वर्ष, तर आपल्याला 20-40 वर्ष. हा अंधकार जात नाही. न फिटे म्हणून म्हटलेलं समर्थाने, न फिटे, त्याच्या जते अंधकार न फिटे. नुसता जप करून ओम तत्वम स्वम सावम असं भागणार नाही, त्याचा विचारच करायला पाहिजे, नाही तर अंधकार जाणार नाही. इथपर्यंत आपलं झालेलं आहे, हे महत्वाचं आहे. काय होतं की काय झालं हे सांगितल्याशिवाय पुढलं सांगता येत नाही. महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्व कसं गोड लिहितात ही मंडळी. मला तर असं वाटतं अमृत मधुर शब्द आहे, असे ठिकठिकाणी विखुरलेले असतात अमृत मधुर शब्द. जया सोहम भाव हा अटकू, मोक्ष सुखाला की रंकू, तयाच्या दिठीचा कळंकू, झणे लागेल तुझी या प्रेमा. इतकी गोड ओळी आहे. हे ज्ञानोबाच लिहून जाणे, समर्थच लिहून जाणे, नाथच लिहून जाणे. आपण लिहायला बसा म्हणजे कळेल आपल्याला. आपणच आपल्याला वाचवत नाही काय लिहिले, लोक काय वाचणार. हे शाश्वत आहे. सोहम भाव हा अटकू. अरे किती उंच जायचं आहे. सोहम बोध हे देखील मर्यादित आलं, हे देखील मर्यादित आलं. सोहम हंसारूढ झाल्यानंतर देखील ऐश्वरीय प्रेम तुझ्यामध्ये आलं पाहिजे.
तो मी आहे हे मर्यादित आहे. आचार्यांसारखे फार थोर तत्वचिंतक त्यांनी देखील ही मर्यादा ओळखलेली आहे. सत्यपि भेदापगमे नाथ तवाहम न मामकीनस्त्वम. भेदाचा जरी अपगम झाला, तू आणि मी अगदी एकरूप झालो सोहम बोधानी, तरी मी तुझा आहे, तू सर्वच्या सर्व माझा आहे असं म्हणून शकत. मी तुझा आहे. नाथ तवाहम न मामकीनस्त्वम सामुद्रो हि तरंगा. समुद्राचा तरंग होतो, पण तरंगाचे सागर होऊ शकत नाही. तरंग न सागर जरी एक असला तरी सागर विशाल आहे, तसा तू विशाल आहे. मी अगदी अल्प आहे तसं, फक्त तत्वतः तू आणि मी एक आहे एवढं सोहमभाव. म्हणून सोहमभाव झाला, सोहमबोध झाला, तुझा ना माझ्या मधला फरक नष्ट झाला, भेदाचा अपगम झाला. तरी देखील त्याच्यापेक्षा पलीकडे भक्ती आहे. सोहमबोधानंतर जर तो भक्ती करणार नाही, अथवा साधक सोहमबोधात जात असताना जर भक्तीची कास सोडून बुडून जाईल, ना सोहमबोध ना रामनाम असं होऊन जाईल. रामनामासहितच सोहमबोध आहे, सोहमबोधासहितच रामनाम आहे, योगासहित भक्ती आहे, भक्तीसहित योग आहे. अर्जुना हा साध्यंतु सांगितला प्रस्तुतू भक्ती योगू समस्तू योगरू. आणि पुन्हा असं सोहम जरी झालं तरी सद्गुरूंच्या बरोबर अद्वैत नाही. तिथे ते गुरु आणि मी त्यांचा शिष्य पायाचा दास असंच. भावाद्वैतम सदा कुर्यात त्यांचंच आहे. भावाद्वैतम सदा कुर्यात क्रियाद्वैतम न कर ही चेत. भावामध्ये अद्वैत, क्रियेमध्ये नाही. नाट्य आणि साधन काही एक करता येत नाही अद्वैत झालं तरी. भावाद्वैतम सदा कुर्यात क्रियाद्वैतम न कर ही चेत. अद्वैतम त्रिषु लोकेषु. सगळ्या जगामध्ये अद्वैत बोध तुम्ही त्यांनी मिळवा. नाद्वैतम गुरुणासह. हे सिद्धांतच आहे, हे सिद्धांत आहे, ह्याच्या बाहेर जाता येत नाही. म्हणून सोहम भाव हा अटक. मोक्ष सुखाची रंक झालेली ही मंडळी तोच न्याय या बोधात जातात, पण तथापि त्याच्याही पेक्षा पलीकडे आणखी या बोधात गेल्यानंतर त्याच्यापेक्षा उंच पातळी आहे बाबा, त्या पातळीवर तू बैस. यांच्या दृष्टीचा कलंक तुला लागू देऊ नकोस. कवडी होऊ कसे शब्द. दया सोहम भावा अटकू मोक्ष सुखा लागी रंकू. तयाच्या तिठीचा कलंकू झणे लागेल तुझ्या प्रेमा. तुझं जर प्रेम आहे माझ्यावरचं, त्याला यांची दृष्टी लागू देऊ नकोस. केवळ सोहमवाले असता उपयोग नाही. सोहम भक्तियुक्त अंतःकरण, बस मोक्ष. असे एक एक शब्द बघितले म्हणजे आपल्या अंगावर रोमांच उभे राहत खरोखर की काय या संतांनी आपल्यासाठी लिहायचं ठेवलं ते बघा. साध्या उपदेशापासून जो जयाचा व्यापार तेथे असावे खबरदार. प्रातःकाळी उठावे यथान शक्ती आठवावे सर्वोत्तमाची. असं काही सांगायला पाहिजे समर्थाने आपल्याला. पण तिथपासून जे सुरुवात केली, महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्व आपणच ते आहोत. महावाक्याचा अर्थ तुम्ही घेतला तत्त्वम असी. तत् आणि त्वम तो प्रभू सर्व विश्वात्मक आणि त्वम देहात्मक जीव हा एकच आहे. तत्त्वम असी हा महावाक्याचा अर्थ तुम्ही घ्या. पुढे त्यांनी म्हटलंच आहे शुद्ध लक्षांश घ्या. आपणच आहोत हे लक्षात घ्या. महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता आपणच ते आहोत. या बोधातनं जरा देखील खाली येता कामा नये. देहभाव झडझडून जर जाईल तर हे होईल. गेला कशावर समजायचं. तो ती व्यक्ती अखंड प्रसन्न. जितका देहभाव अधिक तितक्या कपाळाला आठ्या अधिक. सदा सर्वदा चिंता मग्न असणार. मुलगा ऐकत नाही, मुलगी ऐकत नाही, बायको ऐकत नाही, नवरा ऐकत नाही. काय करावं, दोन तोंड मिळत नाहीत का. 1,500 रुपये घरात येतात तरी दोन तोंड. तसं नाही, आम्हाला पॉकेट मनीच मुळे प्रत्येकाला 300-300 रुपयाला. मग कसं भागणार. मग 1500 रुपयात कसं भागणार. ह्याला पॉकेट मनी 300, त्यांना पॉकेट मनी 300. मग गेली ती बाकी 500 रुपये भाडं गेलं. आता कुठले पगार उरला खाली. सदा सर्वदा ते चिंता मग्न असतात. चेहरा बघावा जैसी फुटली गोवरी कैसे दिसती मुखावे. असं जगामध्ये जसं आपण पाहू तसं आहे. प्रत्येक वस्तू आपल्याला आनंद देईल.
जगामधले दगड धोंडे देखील, वृक्ष पाषाण देखील आपल्याला आनंद देते. प्रत्येक व्यक्ती आपल्याला आनंद देते. कोणाही व्यक्तीकडे बघितलं बरं, आपल्याला जर आनंद होत असेल, आपण परमार्थातलं उत्तम वाटचाल चालली आहे खुशाल समजा. तो शत्रू आहे का मित्र आहे, काळा आहे का गोरा आहे, उंच आहे का बुटका आहे, पंडित आहे का अडाणी आहे, असा प्रश्नच येत नाही. सगळी उपाधी बाजूला होऊन तो आणि मी जणू एक आहोत. हे बघण्याचं तंत्र आहे. आपण जसं एखाद्याला सारं विश्वच मुळे वाईट दिसतं, हा वाईटच आहे, तो वाईटच आहे, तो तर अगदी वाईट आहे, आमच्या सासूबाई अगदीच वाईट आहेत, त्यांना मी काहीच केलेलं पसंत पडत नाही. तू कधी आमटीत मीठ कमी घालते, कधी तिखट कमी घालते, कसं पसंत करी. त्या माऊलीला जन्मभर चांगला स्वयंपाक करण्याची सवय आहे. आता ही सुनबाई जर नवीन प्रकारचा संसार स्वयंपाक करायला लागली, तिला पसंत पडणार कसं, साधी गोष्ट आहे. पण हीच तिला उलट सांग, ह्यांना की नाही कधी सगळ्या गावभर सांगा, ह्यानं कधीच काही माझं पसंतच पडत नाही. मी भांडं ठेवलं की ते उचलतात आणि पलीकडे ठेवून देतात. इतकं त्यांचा ना आमचा क्रॉस बघण्यावर आहे, सगळं बघण्यावर आहे. रामचंद्रांचा राज्याभिषेक, त्या राज्याभिषेकासाठी सगळ्यांना आमंत्रण दिले. आता सगळ्या लंका सगळं झालं, आले पुन्हा. जो राज्याभिषेक त्यावेळेला राहिला होता तो पुन्हा आता करायचा. रामचंद्र राज्यावर बसवायचं. वशिष्ठ ऋषींच्या सहित सगळी मंडळी, ऋषी मंडळी जमलेली. अर्थात ज्यांनी मदत केली होती वानर सेना, त्यांच्यापैकी म्हणजे कसं बघण्यामध्ये, दृष्टीमध्ये कसा फरक असतो. एकच घटना, पण ज्या दृष्टीने आपण पाहू त्या दृष्टीवर सगळं अवलंबून आहे. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. सगळे वानर सेना, त्यांची मुख्य नळ, नीळ, जांबवंत, सुग्रीव, हनुमंत अशी मंडळी आणि त्यांचे ज्यांचे विवाहित होते ते वानरगण, त्यांच्या पत्न्या ते आलेल्या सगळ्या. असं त्या आल्या होत्या. बायका ज्या जातात ना त्यांची एक दृष्टी असते. त्यांनी ऐकलं होतं की सीतामाई अत्यंत सुंदर आहे. त्यांचं सौंदर्य काय आपल्यापेक्षा चांगलं आहे का काय असं बघण्यासाठी आलं. यांची दृष्टी असते. अशा त्या आल्या होत्या तिथे बघायला की काय आपल्यापेक्षा त्यांची दृष्टी. ते राज्याभिषेक, ते रामचंद्र वगैरे ते काय नाही, ते असू दे. यांच्या ज्यांच्यासाठी एवढं युद्ध झालं आणि आमच्या ह्यानी जो पराक्रम केला त्या आहेत तरी काय एवढ्या म्हणून बघण्यासाठी आले. बघितलं नळ, मिसेस नळ, जांबुवंत, मिसेस जांबुवंत, असं सगळे अशी सगळी मंडळी येऊन त्यांनी ते सीतेच्या लांबून असं ते बघत की काय समजा. आता त्यांच्या दृष्टीने काय केवढे मोठे डोळे, हे सहमींचे डोळे तसे मोठे होते, विशाल डोळे, आपल्याकडे सौंदर्याचं लक्षण. पण त्याने म्हटलं, कारण त्यांचे सगळ्यांचे डोळे बारीक बारीक ना, माकडीन बारीक त्या सगळ्या, केवढे मोठे डोळे आणि नाक तरी काय. आता ह्यांची सगळी नाक आपल्याला माहिती आहे, असं अगदी सरसरीत नाक आणि अंगावर तुळतुळीत सगळं, एक केस नाही. गालावर केस पाहिजे, तिकडे केस पाहिजेत, असे केस पाहिजे, केस नाही, शिपुटी नाही. कशी आवडत असेल आपल्या यजमानाला, आवडणार कशी, यजमानाला आवडणार कशी. आता मला सांगा, उत्तम सौंदर्य देखील कोणाच्या दृष्टीतनं आपण पाहतो, असं जगाकडे पाहण्याची दृष्टी ही सगळी जर बदलली तर जग आनंद रूप आहे, सारं विश्व आनंद रूप आहे. आता आनंदमय आघवे विश्व की जेल देवे, आनंदमय विश्व ज्या योगाने होईल ते मी आता तुम्हाला सांगतो. ही दृष्टी आहे, परमार्थ ही दृष्टी आहे, पारमार्थिकी दृष्टी असं म्हटलेलं आहे. स्वार्थी दृष्टी, पारमार्थिकी दृष्टी. स्वार्थिक दृष्टी असली की मी आणि माझं घेऊन असतो जगात फिरतो, त्याला कुठेही जगामध्ये सापडणार नाही चांगलं, फक्त मी चांगला, बाकी काही नाही. पण पारमार्थिकी दृष्टीला सगळं विश्व मंगलमय, चिन्मय, आनंदमय असं दिसत असतं. सगळं परमार्थ यासाठी. असं जर आपल्याला दिसायला पाहिजे असेल आणि नित्य आनंद स्वरूप व्हायला पाहिजे असेल तर प्रथम मी स्वतः कोण आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. आदौ ब्रह्माहमस्मी चानुभव उदिते खलविदम ब्रह्म पश्चात. मी प्रथम ब्रह्म आहे, मी आनंद रूप आहे, माझं स्वरूप सच्चिदानंद आहे असा बोध झाल्याखेरीज सर्व विश्व आनंद रूप आहे, ब्रह्मरूप आहे असा बोध होऊ शकत नाही.
म्हणून प्रथम स्वरूपाचं समाधान व्हायला पाहिजे. प्रथम स्वरूप समाधान पावून ठेला अर्जुन सभेची उघडले लोचन तव विश्वरूप देखे. तिथपर्यंत विश्वरूप पाहू शकत नव्हता. समोर विश्वरूप असून हा का पाहत नाही म्हणून कृष्ण विचारतायत त्याला, अरे तू का पाहत नाहीस, मी तुला सगळं दाखवलं ना, आता तू का पाहत नाही. दृष्टी कुठे आहे पाहण्याची? पाहण्याची दृष्टीच नाहीये अर्जुनाला. तर तू मला त्यांनी कृष्ण गोपाळ कृष्ण रागवले, त्या अर्जुन त्यांनाच उलट म्हणतो, तुम्ही रागावता कोणावर? बका करवी चांदणे चरल पसामा. तुम्ही बका करणं चांदणे चरवत आहात, मला प्रथम दृष्टी द्या ना बघण्याची, असा अर्जुनच विनंती करतो. तो गोड प्रसंग 11व्या अध्यायात दानवाने वर्णन केलेला आहे. मी तुम्हाला ओळखण्यासाठी जी दृष्टी पाहिजे ती दृष्टी मी कुठून मिळवू? जे अतींद्रिय म्हणून मी व्यवस्थित आहे ते तुम्ही इंद्रियांच्या पुढे, माझ्या डोळ्यापुढे, नाकापुढे ना कानापुढे ठेवून मला कसं कळणार? अतींद्रिय तुमचं रूप पहा म्हणून सांगताय आणि या इंद्रियांच्या अंगाने मी कसं पाहणार? म्हणून दृष्टी द्या मला. आणि दृष्टी दिल्याखेरीज अर्जुन पाहू शकला नाही विश्वरूप समोर उभा असताना. तसंच हे विश्वरूप आहे, आपण पाहू शकत नाही ते दृष्टी आल्याशिवाय. ती दृष्टी आली की प्रथम सगळं प्रत्येक प्राणी मात्र नव्हे, चर आणि आचर सगळे पदार्थ कसे आनंदाने नाचतायत हे लक्षात येईल. हे होण्यासाठी प्रथम स्वरूपाचं समाधान प्राप्त करून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी महावाक्याचं अखंड चिंतन पाहिजे. मी तेच आहे, सहा अहम या बोधाचं अखंड चिंतन पाहिजे. वेदांत शास्त्रामध्ये ज्या साधना सांगितल्या आहेत त्याच्यात अंतरंग एकंदर 8 साधना, त्याच्यापैकी अंतरंग 4 साधना, श्रवण, मनन, निधिध्यास आणि तत्वम पदार्थ चिंतन. आणि या 4मध्येही तत्वम पदार्थ चिंतन ही सर्वात अंतर्गत साधना. तत्वम पदार्थ चिंतन म्हणजे तत्वम ही जी 2 पद आहेत त्याच्या अर्थाचं चिंतन करणं. हे तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, हे दोन्ही कसे एक आहेत, याच्या अर्थ जसं कसं काहीही येत नाही ह्याचं चिंतन करणं. आणि ते जसं सच्चिदानंद तसं मी देखील सच्चिदानंदच आहे अशा बोधात सारखं राहण्याचा प्रयत्न करणं. त्याच्यासाठी नामस्मरण, ध्यानधारणा, इतर काही पूजा अर्चा, जप, जाप्य, सत्संगती हे सगळे ग्रंथ त्याच्यासाठी. हा जर अर्थ आपण घेऊ शकलो नाही, महावाक्याचा अर्थ घेता हा जर घेऊ शकलो नाही तर आपणच वस्तू आहोत हे कळणार नाही. म्हणून समर्थांनी स्पष्ट महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, आपणच ब्रह्म, अहम ब्रह्म, अहम आत्मा हे कधीची विसरो नये. आपण जे सारखं विसरतो ते, आपण सारखं देहभावावर येतो ते. मी देह, मज बंधन, मज आहे जन्म मरण, अशा प्रकारचा हा अबोध हा आपल्या 5वीला म्हणजे यावेळेला भुगऱ्या इतर लोकांनी खाल्ल्या त्यावेळेला 5वीला हा पुजून टाकला, हा अबोध पुजून टाकला. आणि तेव्हापासून जी देहबुद्धी वाढली 5व्या दिवसापासून ते 60 वर्षापर्यंत आता ती इतकी दृढ झाली, देहबुद्धीचा निश्चयो दृढ झाला. पहा ना करून, देहबुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी याच्यासाठी सदा संगती सज्जनाची धरावी. काय समर्थाने सांगायचं आपल्याला ठेवलेलं आहे, ज्ञानोबांनी काय सांगायचं आपल्याला ठेवलेलं आहे. मला तर असं वाटतं या महापुरुषांचे आपल्यावर एवढे उपकार आहे की त्यांचं नाव घेतल्याशिवाय जो दिवस गेला असेल ते महत् पाप समजा. आणि असे कित्येक दिवस गेले इथे सत्य साई निलयमध्ये येईपर्यंत, आता नसतील जात, पण इथे येईपर्यंत ज्ञानोबा आणि समर्थ अथवा तुकोबा यांचं नाव आपण घेतलंच नाही. महावाक्याचा अर्थ घेता समर्थ जणू काय आपल्याजवळ बोलतायत, ते बसलेले आहेत, कल्याण लिहित आहेत आणि आपण सर्व मंडळी आजूबाजूला आहोत, त्यांचं ऐकतो. ते सांगतायत कल्याणाला, कल्याण लिहून घेतात. महावाक्याचा अर्थ घेता, महावाक्याचा अर्थ काय तुला माहिती आहे? तूच वस्तू आहे. ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूच आहेस ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूच नको. लोक काय म्हणतात माहितीये का, काही काही मंडळींचं असं तंत्र आहे, मी ब्रह्म आहे, पुढे काय, पुढे काहीच नाही, तू ब्रह्म आहेस हे समजून घे, पुढे काहीच नाही, तू असाच रड्या राहा. मी ब्रह्म आहे तुला कितीही सांगितलं, समर्थांनी सांगितलं, नाथांनी सांगितलं, तुकोबांनी सांगितलं, देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे.
अरे देहाच्या पलीकडे एक वस्तू आहे, तुला ठाऊक आहे? तू कधी याचा विचार केलास की देहाच्या पलीकडे एक वस्तू आहे? देहाच्या पलीकडे काहीच नाही, हे अगदी समजू. देह गेला, आप डूब गए, दुनिया डूब गई. आमची इतके काय ते आमचे ते सगळे म्हणी आणि ते सगळे व्यवहार आणि ते सगळ्या लोकांचे लोकराहटी. मला तर नेहमी असं वाटतं की जन्माला आला की रडावं, मेल्यावर हसावं. बरं झाला मेला काही करतच नव्हता, जमून तरी काय करायचं? जन्माला आली की रडावं. आता ह्याच्या नशिबात काय लिहिलंय कोणाचं? घरातल्या सगळ्या मंडळींनी बसून त्याच्या अवतीभोवती रडावं. जन्माला आला तर हे बाळ काय करणार आहे कोणाचं? पण जग राहायची उलट आहे. जन्माला आले की हसत बसतात, मग पुढे रडण्याचे प्रसंग अनेक येतात या बाळामुळे. हे जे बाळ जन्माला आलेलं असतं त्याच्यामुळे अनेक आपत्ती या सगळ्या कुटुंबावर कोसळत असतात. मुलगी असली समजा पळून जाते, अधिक आपत्ती. घराणं जर प्रतिष्ठित असलं आणि मुलगी पळाली की सगळं समाज काय नाही, अहो ती बबडी तुमची दिसत नाही, तुम्हाला काय करायचं? नसते उपद्व्याप लोकांना अतिशय. मग त्यांना सांगायला लागतं की ती पळून गेली, पुढे बघ. तुम्ही शोधून काढायचं असं तर शोधून काढा. आमच्या वाट्याला ही मंडळी सहसा जात, पण त्यांना माहिती ह्यांची उत्तरं सगळी तयार आहे. त्याचं सत्संगात बघतात ना ते. जन्माला आला की त्याला पहिल्यांदा झोके देताना सांगावं राम नाम घे आणि ध्यान कर. ह्या दोन गोष्टीशिवाय तुझा जन्म फुकट आहे. तू कितीही शिक तरी देखील फुकट. शिक्षण चांगलं आहे, तू जरूर शिकायला पाहिजे. शाळा कॉलेज काय तुला जितकं शिकता येईल. आणि नाना विद्या 64 कळा आहेत, 14 विद्या आहेत. तुला जे काही जमेल ते तू कर आयुष्यामध्ये. त्यांनी ऐशिक आयुष्य तुझं सुखाचं होईल. तथापि तुला खरा आनंद जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर महावाक्याचं चिंतन कर. आणि त्याच्यासाठी मी तुला अजून, तू लहान आहे 8-10 वर्षाचा, तो नामस्मरण कर. आणि मी ध्यानाला बसतो ना, बापाने सांगायला पाहिजे मी ध्यानाला बसतो तेव्हा एक 15 मिनिटं तू समोर माझ्या बैस. असं प्रत्येक बापाने ना आईनी घरात सांगितलं पाहिजे आपल्या मुलाला. त्याच्याऐवजी मांडे म्हणून बसून काय होणार, संसार काय होणार, 10 वर्षाचा तू आहेस आत्तापासून कशालाही ध्यानाला. त्या बाळाचा म्हणा काय उद्योग आहे का? परवा तुझं ऐकलं, परवाच हे सगळं ऐकलं एका गृहस्थाने. त्यांच्या घरातला एक मुलगा इथे येतो आणि तो अगदी इन राईट अर्नेस परमार्थी आहे. म्हणजे त्या कुठल्याही प्रश्नाचा प्रश्न आहे, 1-2 तास ध्यान वगैरे. अर्थात नोकरी आहे, शिकलेला उत्तम आहे, फर्स्ट क्लास आहे, नोकरी आहे. पण तथापि ते ग्रस्त म्हणाले दुसऱ्या ग्रस्त, हे जे आहेत ना बाळासाहेब वाकडे, हे आमच्या मुलाला बिघडवतात. माझ्यापर्यंत ते आले नाही. माझ्यापर्यंत आले असते तर मी सांगितलं असतं आम्ही बिघडवलो, तुम्ही बिघडणार. माझ्यापर्यंत ते आलेच नाही, ते येतच नाहीत. माझ्यापर्यंत ह्या गोष्टी येत नाही. कुठेतरी कोणाजवळ तरी बोलतात, मग ते मला सांगतात. मी म्हटलं आम्ही असेच बिघडवत जाणार आहोत. त्यांना सांगणार तुम्ही 2 तास माझ्यासाठी द्या, 22 तास संसार करा. आमचं काही म्हणणं नाही. 2 तास माझ्याकडे द्या, 22 तास तुम्ही खुशाल संसार करा जो असेल. हे करायला पाहिजे. जर लहानपणापासून आपण जर हे केलं नाही, शिकवलं नाही तर एकदम येणार नाहीये. आज आमचं जे दुःख आहे हे साऱ्या जगातल्या दुःखांचं मूळ पाया आत्मदर्शना व्यतिरिक्त किंवा मी कोण आहे न ओळखल्यामुळेच सगळं दुःखाची इमारत आहे. जर मी कोण आहे हे जर ओळखीत आणि आत्मदर्शनानंतर साधनेनंतर साधन सिद्ध होऊन तो जर संसार करील पूर्वी आपल्याकडे जसं करत असत तसं त्यांनी 18 वर्षी गुरुगृही जायचं, 12 वर्ष अध्ययन करायचं, शास्त्र निपुण व्हायचं, 20व्या वर्षी लग्न करायचं, आपापला संसार जसा असेल तसा करायचा. आता उलट सगळा संसार झाला ते बाळासाहेब कुठे राहतात. कितीतरी लोक येतात कंबरडं मोडलेलं. मग नेहमी भागेश्वर निवास, बरं बाहेर बोर्ड लावावं तरी म्हणते, बोर्ड लावता येत नाही, बा हे भेटत नाही असं बोर्ड तरी कसा लावता. आले की मला माहिती असते कशासाठी आले, कुणी या विचारत नाही जगात म्हणून आले, हे मला पहिल्यापासून माहिती आल्याबरोबर. म्हणून सहसा मी वाटेला लावतो, कुणीची सांगतो बस नाही येत आता घरात नाही. तथापि खणपटीलाच बसतात. आम्ही तिकडनं आलो इकडनं आलो बाहेर, म्हणजे ते त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं म्हणजे कळते कशासाठी या बस काय पाहिजे. काही नाही, तो मुलगा अजिबात ऐकत नाही, मी काय करू. तुमचा मुलगा ऐकत नाही याला मी काय करू. त्या मुलाला 5व्या 7व्या वर्षी जर ध्यानाला लावलं असतं
ऐकलं असतं. तुम्ही विड्या फुकत बसलात, तेही विड्या फुकत बसला, आता तो ऐकणार नाही तुम्हाला. कुठपर्यंत आपण गेलो तर सगळ्या दुःखांचं मूळ अध्यात्माचा पाया नाही, जीवनाला हे आहे हे कळायला अजून 50 वर्ष लागतील का काय असं वाटतं जगाला, का 100 वर्ष लागणार आहे कोणाला. सगळ्या दुःखांची मूळ हे वरवर पाडवी फुडून काय होणार, हे सगळं वरवर चाललेलं आहे. यांची आर्थिक स्थिती देशाची उत्तम करा झाली, आमच्या वेळेला होती त्याच्यापेक्षा 100 पट चांगली आहे आर्थिक स्थिती. आणखीन पुढल्या 50-100 वर्षात कितीतरी चांगली होती झाली. पुढे अमेरिकेमध्ये आमच्यापेक्षा उत्तम आर्थिक स्थिती आहे, त्यांचे काही प्रॉब्लेम सुटले, त्यांना काही झोपा येतात असं वाटतं, काही नाही. हेच प्रॉब्लेम स्थिती आहेत. आर्थिक स्थिती सुधारल्याने हे होईल असं नाही, निर्णय शास्त्र आधीच केल्याने होईल असं नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टींनी आपलं जे सध्याचं जीवन आहे हे समृद्ध होईल. तथापि मूळ दुःखाचं जे स्वरूप आहे आणि त्याचं जे मूळ आहे ते मूळ कदाचित इरॅडिकेट, मूळ जाणार नाही. ते तसंच म्हणून मी कोण आहे शोधायचं. हे जे संत सगळे आम्ही का त्यांच्या पायावर डोकं ठेवतो याचं कारण हे ते दाखवतात की तुमचं जीवन अत्यानंद नित्य आनंद स्वरूपाचं करणं शक्य आहे. याची देही याची डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. तू सावध राहा. जे संत सांगतात ना बिनधास्त कर, कुठेही तुम्हाला दगा होणार नाही. ते सांगते तू ध्यानाला बैस. मी तर नेहमी असं सांगेन मुलांना देखील, जो मुलगा ध्यान करत नाही त्याच्याशी लग्न करू नको अजिबात. तो काय करील हे सांगता येत नाही. जी मुलगी ध्यान करत नाही तिच्याशी लग्न करू नको. पण आम्ही आमच्याकडे जे लग्न लावतो ती ध्यानयोगी म्हणले. एक ध्यान करणारा आणि एक सिनेमा जाणाऱ्या लोकांची नाही. महावाक्याचा अर्थ घेता हे शब्द ऐकले की मी तर त्याच्यात बुडूनच जातो. मी लहानपणी पोहण्याचा विलक्षण छंद होता मला. आमच्याकडे त्या जंजिऱ्याच्या बाजूला अशा मोठ्या विहिरी, ह्या हॉल जेवढा एवढी विहीर, 4-4, 6-6 राहटांच्या विहिरी, अशा मोठ्या विहिरी. आणि पाणी ते फिल्टर्ड वॉटरच, कारण समुद्र किनार, त्यामुळे सगळं आलेलं पाणी इतकं निव्वळ शंक की एखाद्या शिंपला टाकला की 4 पुरुष खोल जाईपर्यंत तो दिसत आहे. 4 पुरुष खोल जाईपर्यंत स्वच्छ दिसायचा खंड. आणि तो दिसे न दिसे असा झाला की वरनं बुडी मारायची आणि तो काढायचा. हे छंद होते लहानपणी. स्वच्छ पाणी, निर्मळ पाणी. चांगले छंद असले चांगलं मनुष्य होऊन जातं. पण हे सगळे छंद जरी धरले तरी ध्यानाचा छंद, नामाचा छंद, असा धरी छंद जाई तुटून या भवबंद. हे शब्द बघितले की ते जसं मी डूब देऊन बसत असे ना ते शिंपली काढताना, तसं या शब्दामध्ये डूब देऊन मी बसतो. आणि याच्यात ना ती शिंपली मौक्ती का सकट माझ्या हातात येतात का काय ते पाहत. असंच हे वाचायचं, असंच डूब द्यायचे. महावाक्याचा अर्थ घेता तुम्ही जर तत्वमसी याचा जर अर्थ घेतलात, आपण वस्तूची तत्वता आपणच ब्रह्म, शंका धरू नका. आपण नित्यानंद रूप आहोत ह्याच्याविषयी शंका धरू. त्याचा जप करून उपयोग होणार नाही. त्याचा जप करिता वृथा शीनची होय. नुसता तत्वमसी असा रामनामाचा जसा जप आहे तसं ह्याचा जप नाही. रामनामाचा जप आहे, कृष्णरामाचा जप आहे, वासुदेवाचा जप आहे, नानातरीचे जप आहे, गायत्री मंत्राचा जप आहे. तथापि या महावाक्याचा जप नाही, त्याचा विचारच करायला पाहिजे, त्याचं चिंतनच करायला पाहिजे. असं चिंतन जर आपण करत राहिलो तर लक्षात येतं मीच वस्तू आहे, मीच ब्रह्म आहे. महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण, ह्याचं सारखं विवरण करतच राहतं. माझी एक कल्पना की समजा कोणी 2 मित्र भेटले की ते दोघांनी एकमेकांजवळ विवरण करत राहतात महावाक्य. आपल्याला आश्चर्य वाटतं. श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये सुरुवातच अशी आहे. 4-5 ऋषी असे बसलेले आहेत सकाळच्या प्रहरी, अशी 6चा सुमार असेल, सूर्योदयाच्या पूर्वी तास अर्धा असे बसलेले आहेत सगळे 4-5. आणि ते नित्य नित्य काय आणि अनित्य काय याच्या दिवशी विवरण करतात एकमेकांच्या जवळ. किती गोड कल्पना. म्हणजे नुसती कल्पना धरा, त्यावेळेला ते सत्य होत, कल्पना धरा. पण आता असं जर मिळालं की आजोबा, वडील आणि मुलगा, 10-12 वर्षाचा मुलगा आहे, 15 वर्षाचा मुलगा आहे, त्याचे 40 वर्षाचे वडील आहेत, त्याचे 60-65 वर्षाचे आजोबा आहेत, आणि ते 3 जण बसलेले आहेत. आजीबाई बसलेले आहेत, आई बसलेली आहे आणि तो मुलगा, असे 5-6 जण बसलेले आहेत सकाळच्या वेळेला. ते जसे ऋषी बस आणि महावाक्याचं विवरण एकमेकांच्या मध्ये करतायत. अशी घरं कधी निर्माण होतील कोणाला.
अशक्य काही नाही. तथापि आपल्या कल्पना जीवनाच्या अशा विकृत झालेल्या आहेत. आणि मग दुःख झालं म्हणजे सुख कसं होईल हे शोधतात. कसं होणार सुख? जया अंतरी भगवंत अचल राहिला निवांत, असं पाहिजे. अचल निवांत भगवंत अंतःकरणामध्ये राहिलेला आहे. मग तो स्वयं जे बोलत ते ब्रह्मनिरूपण. महावाक्याचे विवरण करत जावं. तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय. महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. ज्ञानाचे अनेक लक्षणं याच्या सांगितले, सगळे मिळून एकच लक्षण आहे. पाहावे आपण असे आपण तेच हे महावाक्याचे विवरण आपणच आहोत ते. हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. शुद्ध लक्षांशे आपण वस्तूच आहे. महावाक्य तत्त्वम, तत् याचा वाच्यांश आहे ईश्वर, ज्यांनी सृष्टी केली तो. आणि लक्षांश आहे ब्रह्म. तत्चा लक्षांश ब्रह्म. त्वम, त्वम याचा वाच्यांश आहे जीव आणि लक्षांश आहे आत्मा. आत्माच ब्रह्म, मीच आत्मा, अहम आत्मा, हे कधीची विसरू नये. लक्षांश त्याचा बघायला गेला की आपणच ब्रह्म, याच्याविषयी काही शंका राहत नाही. आपणच असतो. पण सारखं विवरण पाहिजे. तत्त्वम याचं सारखं विवरण पाहिजे. विवरण म्हणजे काय करावं, हे आता मी केलं हे आपल्या मनातल्या मनात करावं. आपण सगळे मनातल्या मनात मोठे पंडित असतो. मनातल्या गोष्टी आपण मनाने बोलत असतो. जर थोडं पाठांतर असेल, जर काही काही थोडं थोडं वाचलेलं असेल तर ते सगळं मनात आठवावं. आणि सगळ्यांचं लक्ष एकच ब्रह्म आहे, परमात्मा आहे, असं लक्षात घ्या. महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. शुद्ध लक्षांश हे आपण लक्षात आलं असेल. वाच्यांश आणि लक्षण असे दोन शब्द नेहमी येतात ग्रंथांतरी. वाच्य आणि लक्ष. लक्ष आहे ब्रह्म, तत्व. वाच्य आहे परमात्मा, ईश्वर, ज्यांनी ही सृष्टी केली ती. आणि ब्रह्म ज्यांनी काही केलं नाही, जो करवत नाही ते, पण जे सगळं भरून व्यापून आहे ते, जे शुद्ध सच्चिदानंद आहे ते. आणि त्वम जीव, वाच्यांशाचा जीव. ज्याला असं समजूत आहे की मी जन्म घेतलेला आहे, मला मृत्यू आहे, मला पाप आहे, मला पुण्य आहे, मला निंदा आहे, मला स्तुती आहे, असं जो समजतो तो. आणि त्याचा लक्षांश आत्मा, जो पाप पुण्य निंदा स्तुती सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख जालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. तो का म्हणे, मी झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्य अंगार. अग्नीमध्ये जसं पेंडा टाकला, गवत टाकलं, कागद टाकला, भस्मसात होत, तसं पुण्य पाप आमच्या ठिकाणी भस्मसात होत. ही उंच उंच अवस्था त्वम या पदाने लक्षित होत. त्वम म्हणजे आत्मा, जे केवळ अधिष्ठान चैतन्य असून ज्या चैतन्याचं प्रतिबिंब अंतःकरण वृत्तीमध्ये पडल्यामुळे त्याला जीव असं संज्ञा आलेली आहे. त्या अंतःकरण वृत्तीच्या सगळ्या गोष्टी, निंदा स्तुती पाप पुण्य असं तसं काळं गोरं, हे सगळं आपल्यावर लादून घेतो, म्हणून त्याला जीव म्हणायचं. वस्तुतः तो आत्मा. असं पहा की जर आरशात पाहणारा मनुष्य जर सुंदर असेल तर आरशातलं प्रतिबिंब कदापि कुरूप दिसणार नाही, ते सुंदरच असायला पाहिजे. तसंच अत्यंत आनंदरूप जो आत्मा, त्याचं अंतःकरण वृत्तीमध्ये पडलेलं प्रतिबिंब जो जीव, तो अत्यंत आनंदरूपच असायला पाहिजे तत्वतः. तथापि या अंतःकरण वृत्ती जी आहे त्या वृत्तीची काय मलिन आहे. आणि त्या मलिन काय तिथं बघितला गेला म्हणजे तो जो आपलं प्रतिबिंब तेही गढूळ दिसतं, मलिन दिसतं. म्हणून अंतःकरण वृत्ती निर्मळ करणं एवढंच काम आहे की आपलं स्वरूप आपल्याला पूर्णपणे लक्षात येतं. मी सच्चिदानंद. महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञाना